गेली अनेक वर्ष ग्रामीण व शहरी भागामध्ये गावोगावी अनेक ठिकाणी कीर्तनाचे फळ रंगतात। लोक वर्गण्या करून जमा करून सप्ताह सुरू होतात। मात्र कीर्तनानं किती लोक सुधारलेत हा वेगळ्या चर्चेचा विषय होऊ शकतो। आपला कथेचा विक्रय करू नये किंवा जिथे कथा करावी तेथे नसे व्हावं अन्न हे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं। मात्र त्याचा नेमका विसर पाडून बुक्का लावून तुका सांगणारे आणि भरमसाठ फिया घेणारे बुवा महाराज लोकांना परमार्थ करायला सांगतात आणि स्वतः मानधनाच्या नावाखाली फी घेतात। ही वस्तुस्थिती आहे। यातून कोणाला राग येण्याची किंवा वाईट वाटण्याची काहीही कारण नसावं। मात्र सामाजिक दृष्ट्या व बदलत्या काळानुसार याचा जर विचार केला तर या गोष्टीपेक्षा आज समाजाला वधूवर परिचय मिळाव्याची अधिक गरज आहे। कीर्तन व भागवत सप्ताहातून अध्यात्म ज्ञान मिळतं, त्यातून धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या सत्संग तयार होतो। ही गोष्ट खरी आहे। मात्र त्याही पुढे अशा कार्यक्रमातून या गोष्टी सोबतच वधूवर परिचय मिळाव्याचं आयोजन केल्यास यातून काहींची लग्न जुळण्यास मदत होईल। तर अशा स्थिती गावोगावी सप्ताह सुरू होतात। तर त्या सप्ताहामध्ये गावातील नेत्यांनी, समाज सुधारकांनी, भजनी मंडळांनी एक दिवसाचे कीर्तन रद्द ठेवून त्या बदल्यात वधूवर परिचय मेळावा घेतल्यास विवाह जोडण्यास मदत होईल। ही काळाची आणि समाजाची गरज ओळखून अशा गोष्टींसाठी समाज सुधारकांनी पुढाकार घेतला पाहिजे असे आम्हाला वाटतं। तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि उचित वाटत असल्यास हे चॅनल सबस्क्राइब करा आणि इतरांना शेअर करा।